संख्याची मालिका पूर्ण करणं याच्यापेक्षा संख्यामधला विसंगत घटक ओळखणे याला थोडासा जास्त वेळ लागतो. पण जे लॉजिक आपण तिकडं मालिका पूर्ण करताना वापरतो तेच लॉजिक इथं आपल्याला वापरायचंय. आता बघा ह्या 2 वरून 3 कसं झालं इथं आपल्याला अधिक 1 वगैरे वाटू शकतं. पण इथं काय झालंय 3 गुणिले 2 6 झालंय. 6 वरून 10 चा विषय लक्षात येत नाही. 18 अजून 27 इथं 9 झालं का काय असं वाटतंय. पण इथं गुणिले 2 झालंय. परत इथं गुणिले 2 झालंय. म्हणजे अल्टरनेट बघितलं म्हणजे एका आड एक जे काही आहे गुणिले 2 होतंय आणि मग त्याच पद्धतीनं विचार केला तर 2 वरून 3 जाताना काय झालेलं बघा. तर 2 गुणिले 1.5 केलं तर 15 दुणे 30 म्हणजेच 3.0 तर 3 आलं. मग 3 गुणिले 2 बरोबर 6 आलं. परत 6 गुणिले 1.5 केलं तर 15 सखी 90 म्हणजेच 9 आलं. तर ह्या 10च्या ऐवजी काय पाहिजे होतं इथं 9 पाहिजे होतं. पण हे लॉजिक पुढेही लागू झालं पाहिजे. तर मग बघा 9 गुणिले 2 केलं तर 9 दुने 18 येतंय. 18 गुणिले 1.5 केलं तर किती येतो 18 पूर्ण कंप्लीट आणि वरचे 0.5 म्हणजे 18चे अर्ध तर 18 अधिक 9 27 येतंय. म्हणजे ही जी काही चैन आहे किंवा ही जी काही मालिका आहे ती या लॉजिकनं बरोबर बसते. फक्त त्याच्यामध्ये 10च्या ऐवजी 9 असायला पाहिजे होतं. प्रश्न समजला असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करून टाका.